श्री जितेंद्र महाडिक यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेना जिल्हा सचिवपदी नियुक्ती। प्राप्त जबाबदारीला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार जितेंद्र महाडिक यांनी केला निर्धार। साहेब, आपण नव्यानंच जितेंद्र महाडिक यांच्यावरती जिल्हा सचिवपदी त्यांची नियुक्ती आपण केलेली आहे आपल्या मनसे शेतकरी सेनेच्या वतीनं। काय सांगाल आपण त्याच्याबद्दल? जितेंद्र महाडिक हे खरोखरच एक काम करणारं व्यक्तिमत्व आहे, एक कलाकार आहेत आणि पक्षाला धरून काम करून करणार। त्यांची तळमळ बघता वरिष्ठांनी सुद्धा त्यांच्यावरती एक जबाबदारी दिली की बुवा शेतकरी सेनेचं सचिवपद त्यांच्याकडे द्यावं आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ते त्या पदास न्याय देतील, एवढं नक्की। जितेंद्र महाडिक साहेब, तुमचं अभिनंदन। नव्यानंच तुम्हाला शेतकरी सेनेचा अर्थात मनसेच्या जिल्हा सचिवपद प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार। शेतकरी सेनेचं जिल्हा सचिव म्हणून पदाची नियुक्ती माझी झालेली आहे। हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष उमेशजी लटके साहेब यांच्या मार्गदर्शनानं हे मला आज पद मिळालेलं आहे। गेली 15 वर्ष महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांचा कट्टर समर्थक म्हणून आज या जिल्ह्यामध्ये माझं नाव आहे। त्याच पद्धतीत मी कला क्षेत्रामध्ये पण मी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण आहे। त्या अनुषंगाने शेतकरी हा विषय माझ्याकडे माझ्या आवडीचा असल्याकारणाने शेतकऱ्यांना न्याय कुठल्या पद्धतीत देता येईल, राजसाहेबांनी शेतकरी संघटना किंवा शेतकरी सेनेचं स्थापना केल्यापासून आज गेली 10-15 वर्ष झाली। या कारणाने कोकणामध्ये, जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना काही इकडे नव्हती, पण आता नव्याने खूप जोमाने शेतकरी सेनेचं काम चालू आहे। त्याच पद्धतीत गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना कुठल्या अनुषंगाने न्याय देता येईल, कुठे शेतकऱ्यांना काही खत धान्य कमी पडतं काय, का योजनेअंतर्गत काय कमतरता आहे का, या सगळ्याची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना दखल घेईल आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असं ह्या मी जिल्हा सचिव पदावरती आल्यापासून मी माझं मत व्यक्त केलं। आपलं यापुढील नियोजन असं आहे की मध्यवर्तीमध्ये कुठेतरी आपल्याला एक कार्यालय पाहिजे, म्हणून लवकरच आम्ही चिपळूणच्या शहरामध्ये जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालय, की शेतकऱ्यांच्या तिथं आल्यावर समस्या सुटल्या पाहिजेत, वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी। त्या अनुषंगाने आम्ही लवकरच सन्माननीय पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे, त्याचप्रमाणे अमोलजी विसे साहेब, त्याचप्रमाणे संतोषजी नागरवजे साहेब आणि जिल्ह्यातून जेवढे आमचे तालुका अध्यक्ष असतील आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या तमाम उपस्थितीमध्ये आम्ही लवकरच त्या ऑफिसचा आम्ही शुभारंभ करत आहोत। अशा पद्धतीने पुढील आमचं नियोजन असणारच आहे, त्याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ।